हाय फ्रेंड्स, वेलकम टू इन फाउंडर एज्युकेशन। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी साठी संचालित केलेली महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाने संचालित केलेली ही प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। या प्रश्नपत्रिकेला शॉर्ट मध्ये MGAM असेही म्हणतात। तुम्ही यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर त्यांची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईल, तिथून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। जर तुम्हाला या क्वेश्चन पेपरचा सोल्युशनचे व्हिडिओ हवे असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कमेंट करा, आपण त्यावरती नक्की सोल्युशन घेऊन येऊ। तुमच्यापैकी अनेक जण आपले व्हिडिओ रेग्युलर पाहतात पण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करत नाही। प्लीज आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील। चला या व्हिडिओला सुरू करूया। या परीक्षेसाठी एकूण 3 तास वेळ असतो व ही प्रश्नपत्रिका एकूण 100 गुणांसाठी असते। हे मी तुम्हाला बेसिक माहिती दिली। येथे सूचना दिलेल्या आहेत ते तुम्ही पाहू शकता। येथे क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे। क्वेश्चन नंबर फर्स्ट हा 2 मार्क्स साठी असते प्रत्येक प्रश्न। तुम्ही याचे पाहू शकता। एक क्वेश्चन नंबर ए, हा क्वेश्चन नंबर बी आणि हा क्वेश्चन नंबर सी आहे। नाही, हा क्वेश्चन नंबर 3 मार्क्स साठी आहे व क्वेश्चन नंबर हा 5 मार्क्स साठी आहे। त्यानंतर याचे प्रश्न पाहू शकता तुम्ही क्वेश्चन नंबर 2 चे। हा क्वेश्चन नंबर बी आहे, तुम्हाला डिवाइड करायचे आहे या पॉलिनॉमियलनी। हा क्वेश्चन नंबर सी आहे, पॅरेललोग्राम वरती बेस्ड, तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे एक्स आणि वाय च्या। इझी क्वेश्चन्स आहेत, तुम्ही हे सोडू शकता व येथील प्रश्न काही ब्लर झालेले आहेत। यावरती सध्याला तरी आपण काही सोल्युशन नाही, पण नंतर आपण यावरती सोल्युशन घेऊन येऊ। ज्या वेळेस आपण याचे आन्सर देऊ त्यावेळेस हे सर्व प्रश्नही तुम्हाला क्लिअर दिसतील, आपण याची गॅरंटी देऊ। येथून क्वेश्चन नंबर 5 हा क्लिअर दिसत आहे, तुम्ही पाहू शकता। थोडी प्रॉब्लेम झालेली आहे, तुम्ही ऍडजस्ट करून घ्या। हा क्वेश्चन नंबर 5 हा 2 मार्क्स साठी आहे। हा क्वेश्चन नंबर ए, हा क्वेश्चन नंबर बी आणि हा क्वेश्चन नंबर सी। जर तुम्हाला वाटत असेल हा व्हिडिओ फास्ट होत आहे तर तुम्ही या व्हिडिओला पॉज करून हा व्हिडिओ पाहू शकता। हा क्वेश्चन नंबर 6 आहे, त्यामधील हा क्वेश्चन नंबर ए आहे 3 मार्क्स साठी। तुम्हाला स्मॉलेस्ट फ्रॅक्शन शोधायचे आहे, नाही डिवाइड करायचे आहे। फाइंड द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन विच इज, हे फ्रॅक्शन दिले आहे, विल डिवाइडेड एक्झॅक्टली, म्हणजे कोणत्या फ्रॅक्शनला एक्झॅक्ट डिवायडेशन होईल हे तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहे। हे क्वेश्चन तुम्ही पाहू शकता। येथे क्वेश्चन नंबर 7 स्टार्ट होत आहे, त्यामध्ये क्वेश्चन नंबर ए, क्वेश्चन नंबर बी आणि क्वेश्चन नंबर सी आहे, ते तुम्ही पाहू शकता। व हा क्वेश्चन नंबर 8 येथून सुरू होत आहे, तोही तुम्ही पाहू शकता। हा खाली क्वेश्चन नंबर 9 आहे, त्यामधील क्वेश्चन नंबर 8 2 मार्क्स साठी, क्वेश्चन नंबर बी हा 3 मार्क्स साठी आणि क्वेश्चन नंबर सी हा 5 मार्क्स साठी व क्वेश्चन नंबर बी हा 3 मार्क्स साठी आहे। हा क्वेश्चन नंबर 10 आहे, त्यामधील हा क्वेश्चन नंबर ए हा 2 मार्क्स साठी आहे, क्वेश्चन नंबर बी हा 3 मार्क्स साठी आहे व क्वेश्चन नंबर सी हा 5 मार्क्स साठी आहे। अशा प्रकारे आपली ही प्रश्नपत्रिका संपलेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा। थँक यू फॉर वॉचिंग, लाईक, शेअर अँड सबस्क्राइब।